नमस्कार. आजच्या विश्लेषणाचं शीर्षकच बघा, इष्टापत्ती म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण एका राजकीय घटनेकडे म्हणजे महिला आरक्षण विधेयकाच्या पराभवाकडे एका पूर्णपणे वेगळ्या अँगलने पाहण्याची संधी म्हणून बघितलं जातंय. चला तर मग यामागे नेमकं काय विचार आहेत तेच समजून घेऊया. तर या विश्लेषणाचा मूळ गाभा आहे हा एकच प्रश्न, की आपली जी लोकशाही व्यवस्था आहे ती खरंच आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी काम करते का? आणि हाच प्रश्न आपल्याला प्रशासनाकडे जरा चिकित्सक नजरेने बघायला लावतो. तर मुद्दा फक्त त्या एका विधेयकापुरतं नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की या घटनेमुळे आपल्याला संपूर्ण प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. हे फक्त एका कायद्याबद्दल नाही, तर हे अख्ख्या सिस्टमबद्दल आहे. या सोर्समध्ये आरक्षणाबद्दल एक खूप इंटरेस्टिंग भूमिका मांडली आहे. ती म्हणजे महिलांना आरक्षण नक्की द्या, पण जागा न वाढवता सध्या जेवढ्या जागा आहेत त्यातच द्या. का? तर यामागे आर्थिक जबाबदारी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा विचार आहे, जेणेकरून जनतेच्या पैशांवरचा बोझा वाढायला नको. मग आपण वळूया आपल्या पहिल्या मोठ्या मुद्द्याकडे, प्रतिनिधित्वाची समस्या. आणि प्रश्न हा आहे की खरंच जास्त जागा वाढवणं हा यावरचा उपाय असू शकतो का? लेखकाचा मुख्य युक्तिवाद अगदी सरळ आहे. ते म्हणतात की आमदार खासदारांची संख्या वाढवली की काय होतं? त्यांचे पगार वाढतात, ऑफिसचा खर्च, कर्मचारी, सुरक्षा आणि बाकीच्या VIP सुविधा या सगळ्याचा खर्च वाढतो. आणि हा भार थेट आपल्यासारख्या करदात्यांवरच पडतो, पण त्यातून फायदा मात्र काहीच मिळत नाही. आता हे काही हवेतलं बोलणं नाहीये. हे बघा, मुंबईतल्या ईस्ट वॉर्डचं एक ठोस उदाहरण. प्रतिनिधित्वातल्या त्रुटी जमिनीवर कशा दिसतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. काही नगरसेवकांकडे अगदी छोटासा भाग आहे, तर काहींकडे अवाढव्य क्षेत्र. आणि याचा परिणाम काय? तर जो निधी येतो तो एकतर नीट वापरला जात नाही किंवा मग त्याचा गैरवापर होतो. आणि म्हणूनच ह्या स्रोतामधलं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कोणतंही धोरण हे फक्त कागदावर किंवा प्रशासकीय सोयीसाठी नाही, तर लोकांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे पाहूनच बनवलं पाहिजे. ईस्ट वॉर्डचं उदाहरण हेच तर सांगतंय. आता येऊया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे थेट उत्तरदायित्व. जे प्रतिनिधी आहेत आणि जी जनता आहे यांच्यामधली दरी कमी कशी करायची, यावर एक अगदी स्पष्ट आणि कृतिशील योजना सुचवली आहे. पहिलं म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीची संपर्क माहिती सार्वजनिक करा. दुसरं, त्यांनी लोकांशी थेट दर महिन्याला बैठका घ्याव्यात, मध्ये कोणीही नको. आणि तिसरं, प्रत्येक तक्रारीची, प्रत्येक बैठकीची नोंद ठेवावी. याने पारदर्शकता आपोआप वाढेल. इतकंच नाही, तर आणखीही काही प्रस्ताव आहेत ज्यामुळे जबाबदारीची एक नवीन संस्कृती तयार होऊ शकते. जसं की प्रत्येक प्रतिनिधीचं काम, त्यांची हजेरी, त्यांनी वापरलेला निधी या सगळ्याची माहिती जनतेसाठी खुली असली पाहिजे. आणि हे नियम फक्त खासदारांसाठी नाहीत, तर आमदार आणि नगरसेवकांनाही लागू झाले पाहिजेत. आणि आता आपला तिसरा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा, नेतृत्वाचा दर्जा. आपल्याला नक्की कशा प्रकारचे प्रतिनिधी हवे आहेत, यावर हे स्रोत काय म्हणतंय ते पाहूया. ही स्लाईड बघा. एका बाजूला सध्याच्या समस्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यावर सुचवलेले उपाय. घराणाशाही, शिक्षणाचा अभाव, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सगळ्या समस्यांवर एक कुटुंब, एक पद, किमान शिक्षण आणि स्वच्छ चारित्र्य यांसारखे ठोस उपाय सुचवले आहेत. किती मोठा फरक पडू शकतो नाही का? या टाईमलाईनवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण अजूनही 75 वर्षांपूर्वी बनवलेले नियम वापरतोय. तेव्हापासून आजच्या भारतात किती बदल झालाय? शिक्षण, पायाभूत सुविधा, लोकसंख्या सगळंच बदललंय. त्यामुळे आता ह्या नियमांचाही पुनर्विचार व्हायलाच हवा, तोही एका स्वतंत्र समितीमार्फत. मग प्रश्न उरतो की या सगळ्या सुधारणा घडवून आणणार तरी कोण? उत्तर सोपं आहे, नागरिक. हो, म्हणजे आपण. आता आपली भूमिका काय असायला हवी याबद्दल बोलूया. खरी लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षांनी एकदा मतदान करणं नाही. त्यात पारदर्शकता लागते, जबाबदारी लागते, पैशांचा योग्य वापर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग लागतो. ही यादी म्हणजे एका खऱ्या, सुधारित लोकशाहीचं चित्र आहे. या संपूर्ण चर्चेचं सार खरं तर या एकाच वाक्यात आहे. प्रतिनिधी आणि उत्तरदायित्व यांच्यातलं नातं हाच खऱ्या लोकशाहीचा आत्मा आहे. जोपर्यंत ते जनतेला जबाबदार नाहीत, तोपर्यंत लोकशाहीला खरा अर्थ नाही. आणि शेवटी ह्या स्रोतामधला हा एक शक्तिशाली संदेश. जनता जागेगी
तभी व्यवस्था बदलेगी. बदल घडवून आणण्यामध्ये आपली भूमिका किती निर्णायक आहे हेच हे वाक्य आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतं. ह्याच विचार करायला लावणाऱ्या संदेशाने आजच्या विश्लेषणाचा शेवट करूया.